तुम्हाला आठवतं आहे का, लहानपणी आपण देवाकडे प्रार्थना करायचो. कशासाठी? पावसासाठी. पावसाच्या प्रत्येक थेंबात आपल्याला सुट्टी दिसायची. देवाला हात जोडून म्हणायचो, देवा प्लीज आज शाळेला सुट्टी मिळू दे ना. त्यावेळी पावसाचा आवाज म्हणजे सुट्टी वाटायची. तो वाऱ्याचा सुगंध, मातीचा गंध, ओल्या चपलेतून निघणारे चपचपीत आवाज आणि मित्रांच्या हास्यात मिसळलेला पाऊस. ते दिवस किती गोड आणि साधे होते ना. तोच पाऊस वेगळा वाटायला लागलाय पण आता खिडकीतून पावसाचं सौंदर्य बघायला आपल्याकडे वेळच नाही उरलाय. ऑफिसची घाई असते, डेडलाईनचा ताण असतो आणि ओठांवर एवढंच, थांब बाबा आता ऑफिसला जायचंय मला. लहानपणी पावसात भिजणं म्हणजे मज्जा असायची, पण आता भिजणं म्हणजे ताप, सुट्टी घेणं, सॅलरी कट होणं. रस्त्यावरचे खड्डे आता मजेशीर नाहीत वाटत. कधी कधी वाटतं आपण लहान होतो तेव्हा पाऊस आपल्याला थांबवायचा, पण आता आता आपणच पावसाला थांबायला सांगतोय. तेव्हा पाऊस आनंदाची सुट्टी घेऊन यायचा आणि आता तोच पाऊस जगण्याच्या पगाराच्या रेसमध्ये अडथळा वाटतो. पाऊस तोच आहे, पण आपण बदललो. तो साधेपणा कुठेतरी हरवलाय. आपण मोठे होत चाललोय, पण मन मात्र छोटं होत चाललंय आपलं. आता पाऊस आला की आठवणी येतात, त्या शाळेच्या वाटा, मित्रांचं हसणं, चिखलात खेळणं. पण आता कधी कधी प्रश्न पडतो, आपण खरंच जगतोय का, की फक्त जगवतोय स्वतःला, फक्त एका पगारासाठी? पाऊस आजही तसाच पडतोय, फक्त आपली दृष्टी बदलली आहे. पण कधीतरी आपण पुन्हा लहान होऊ ना. त्या पावसात भिजू, विसरून जाऊ की उद्या ऑफिस आहे की नाही. बिकॉज मे बी आयुष्य पगारासाठी नाही, तर अशा छोट्या छोट्या गोष्टींच्या छोट्या छोट्या क्षणांसाठी जगायचे आपल्याला.